नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळ तालुक्यात एलपीजी वितरणात मोठा घोळ, ग्राहकांमध्ये संताप. शिरोळ तालुक्यात एलपीजी गॅस वितरणात मोठा गैरप्रकार उघडकीस येत असून गॅस न घेताच डिलिव्हरी पूर्ण झाल्याचे संदेश ग्राहकांच्या मोबाईलवर येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की त्यांनी गॅस सिलेंडरची मागणी केली नसतानाही किंवा प्रत्यक्षात सिलेंडर घरी पोहोचला नसतानाही त्यांच्या मोबाईलवर डिलिव्हरी पूर्ण झाल्याचे SMS येत आहेत. काही प्रकरणांमध्ये ग्राहक घरात नसतानाही गॅस वितरित झाल्याची नोंद प्रणालीमध्ये करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. या प्रकारामुळे ग्राहकांच्या सबसिडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण सिस्टीममध्ये डिलिव्हरी पूर्ण दाखवल्यानंतर संबंधित रक्कम वजा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीकडे वारंवार तक्रारी केल्या असताना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. काही ग्राहकांनी हा प्रकार संगनमताने होत असल्याचा आरोप करत आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच ग्राहकांना झालेल्या त्रासाची भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनानेही या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणेला चौकशीचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार. शिरोळ येथील अक्षय विजय पाटील यांनी भारत गॅस कंपनीचे वितरक यश गॅस एजन्सी विरोधात पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे की 5 मार्च रोजी गॅस सिलेंडर बुकिंग करूनही आज तागायत सिलेंडर मिळालेला नाही. संबंधित एजन्सीकडून गॅस वितरणात गैरप्रकार होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.